मित्रांनो, रंगसाहित्याचे या अक्षर भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील पाठ 10वा या पाठाचा दुसरा भाग म्हणजेच उर्वरित भाग या भागाचा आपण या ठिकाणी परिचय करून घेणार आहोत। या भागाचं वर्णन आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की सुश्रुत नावाचा मुलगा आणि त्याच्या वर्गाची सहल ही भिलार या पुस्तकांच्या गावाला नेण्याचं ठरलंय। त्याबाबत त्याच्या वर्गामध्ये एक फिल्म दाखवली आणि सुश्रुतला ते खूप आवडलं। घरी आल्यानंतर तो झोपला आणि काही वेळाने त्याला जाणवलं की पुस्तकांच्या रूप काही मुलामुलींचा वेश परिधान केलेला आहे आणि हातात हात घालून आनंदाने गाणे गातायत, नाचतायत आणि सुश्रुतला उठवतायत, ओळख करून देतायत। यामध्ये आपण पाहिलं कथा, त्याचबरोबर कादंबरी आणि आपण या ठिकाणी आता तिसरा जो साहित्य प्रकार आहे कविता, या कवितेबद्दल या ठिकाणी आपण ओळख करून घेणार आहोत। सुश्रुत म्हणाला, मॅडम नेहमी सांगतात की कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपकल असते, कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो। हे बरोबर आहे ना? बघा, सुश्रुतने आता कवितेला प्रश्न केलेला आहे की आमच्या ज्या मॅडम आहेत की आमच्या या मॅडम काय म्हणतात मला की कवितेची जी शब्दरचना आहे ही अर्थपूर्ण असते आणि त्याचबरोबर बघा अर्थपूर्ण आणि चपखल म्हणजे काय असते? तंतोतंत असते। त्याचबरोबर त्याच्यामध्ये कल्पनांचा सुंदर हा आविष्कार केलेला असतो, म्हणजेच आविष्कार म्हणजे अभिव्यक्ती केलेली असते। हे बरोबर आहे ना? मग कविता म्हणते, हो अगदी बरोबर। आणखी काय काय माहीत आहे सुश्रुत तुला? कवितेने परत सुश्रुतला प्रश्न केला। आता सुश्रुत काय म्हणतो बघ, ताई मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला। बघा, संगीतकार म्हणजे ज्या आहे ना संगीतकार म्हणजे जे गाण्यांच्या रूपामध्ये जे आपल्या पुढं सादर करतात त्याला आपण काय म्हणतो? संगीतकार म्हणतो। म्हणजे ते काय करत असतात? जे गीत आहे, जे गाणं आहे त्याला चाल लावतात किंवा त्याला स्वरबद्ध करतात। मग या संगीतकारांनी स्वरराज चढवला, त्या ठिकाणी त्या गाण्याला, गीताला स्वर दिला की तुझं गाण्यामध्ये रूपांतर होतं। कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि CD मधून, चित्रपटांमधून ऐकतो सुद्धा। बघा आता ह्या CD म्हणजेच बघा पूर्वीच्या काळामध्ये गाणी ऐकण्यासाठी CD प्लेअर वगैरे भेटायच्या आणि चित्रपटांमधून मी सुद्धा त्यांना ऐकतो। कविता म्हणते, छान आहे निरीक्षण तुझं, हां छान निरीक्षण आहे तुझं। बरं मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? सुश्रुत म्हणाला, हो करतात ना। मग कविता त्याला म्हणते, कोणत्या तारखेला करतात? मग सुश्रुत म्हणतोय 27 तारखेला। मग कविता म्हणते, अगदी बरोबर। तो कोणाचा जन्मदिवस आहे माहीत आहे का तुला? सुश्रुत म्हणाला, नाही ग। मग कविता त्याला सांगते, नटसम्राट नाटकाचे लेखक वा शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज बघा यांचा तो जन्मदिवस आहे। बघा नटसम्राट हे म्हणजेच कुसुमाग्रजांचं एक गाजलेलं नाटक आहे। त्या नाटकाचं नाव आहे नटसम्राट। मग सुश्रुत म्हणाला, खरंच? मग कविता म्हणते, कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत, बालकवी बाभ बोरकर, बासी मर्डेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवित्रींनी मला आपल्या प्रतिभेनं सजवलं। बघा पुढच्या पेजवरती आपण जातोय। बघा, इत्यादी कवींनी मला आपल्या प्रतिभेनं सजवलं। प्रतिभा म्हणजे काय? तर निर्मिती करण्याची एक अनोखी शक्ती आहे, त्याला प्रतिभा म्हणतात। संत काव्यापासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाचं, त्या ठिकाणी छोटंसं मुक्त छंदाचं मी रूप धारण केलेलं आहे। बघा, पंतकाव्य म्हणजे काय? पंडित किंवा कवींनी लिहिलेलं आख्यानपर जे काव्य त्याला पंतकाव्य म्हणतात, है ना। संत काव्य म्हणजेच जे आपल्या महाराष्ट्रामधील संत कवी आहेत वारकरी संप्रदायामधील, या संत परंपरेमधील संतांनी जी काव्यरचना केलेली आहे त्याला संत काव्य म्हणतात। तर त्याचबरोबर मध्ययुगीन काव्य म्हणजे हे साधारणतः 14व्या-15व्या शतकाच्या मध्ये लिहिलेलं जे काव्यरचना आहेत त्याला मध्ययुगीन काव्य म्हणतात। त्याचबरोबर शाहिरी काव्य म्हणजेच त्यामध्ये लावण्या, पोवाड्या
पोवाडे इत्यादींचा या शाहिरी काव्यामध्ये समावेश होतो. मग यामधूनच म्हणजे संत काव्य, पंत काव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य असं वळण घेत, वळण म्हणजे काय आहे ना, असे म्हणजे प्रवास करत मी त्या ठिकाणी आता आधुनिक काळात मी काय केलेलं आहे, मुक्त छंदाचं रूप धारण केलेलं आहे. बघा या ठिकाणी कवितेनं आपला प्रवास सांगितलेला आहे. पुढे बघा नाटक आले त्या ठिकाणी आता. अरे सुश्रुत ओळखलंस का मला? सुश्रुत म्हणाला तू कोण आहेस रे? नाटक म्हणतोय माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल. सुश्रुत म्हणतोय अरे नाटक दादा तू? बघा नाटक काय म्हणतंय, पात्ररचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना व प्रसंग यामुळे मी मराठी माणसाच्या हृदयात आढळ स्थान प्राप्त केलेलं आहे. बघा तुला माहीत आहे असं या ठिकाणी त्यांनी प्रश्न केलेला आहे. म्हणजे पात्ररचना, नाटकामधील जे पात्र असतात म्हणजे जे कॅरेक्टर असतात, त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारे चुरचुरीत संवाद, चुरचुरीत म्हणजेच खुसखुशीत संवाद, त्याचबरोबर नाट्यमय घटना म्हणजे है ना, आपण काय म्हणतो एखाद्या वेळेस काय नाट्यमय म्हणजे याच ठिकाणी त्यामध्ये दाखवलेल्या ज्या घटना आहेत या नाट्यमय स्वरूपामध्ये दाखवलेल्या असतात. आणि त्याच्याबरोबर प्रसंग, या सगळ्या गोष्टींमुळे मी मराठी माणसाच्या हृदयामध्ये है ना, मनामध्ये आढळ स्थान प्राप्त केलेलं आहे. आढळ म्हणजे कायम, म्हणजेच कधीही न बदलणारं असं स्थान मी मराठी माणसाच्या हृदयात प्राप्त केलेलं आहे. तुला माहीत आहे माझं रंगमंचावर सादरीकरण होणार आहे याचं भान ठेवूनच नाटककार माझी मांडणी करतो. बघा सादरीकरण म्हणजेच सादर करणे है ना, रंगमंचावरती म्हणजे ज्या ठिकाणी नाटक सादर केलं जातं है ना, नाटक सादर करण्याचं जे ठिकाण आहे किंवा नाटक सादर करण्याचं जे व्यासपीठ आहे त्याला रंगमंच म्हणतात. तर याचं भान ठेवूनच, भान म्हणजे जाणीव ठेवूनच नाटककार काय करत असतात, माझं मांडणी करत असतात. वाचनीय आणि प्रेक्षणीय व्हावं अशी त्यांची अपेक्षा असते. बघा नाटक हे वाचनीय व्हावं म्हणजेच लोकांना वाचता यावं आणि त्याचबरोबर प्रेक्षणीय व्हावं म्हणजे ते काय करता यावं, लोकांना ते पाहता यावं अशी त्यांची नाटककारांची अपेक्षा असते. सुश्रुत काय म्हणतोय बघा पुढं. सुश्रुत म्हणतोय मी कालच एक धमाल बालनाट्य बघितलं है ना, त्याचं दिग्दर्शन उत्तम होतं असं बाबा म्हणाले. मग आता या ठिकाणी बघा म्हणतोय बालनाट्य म्हणजेच या ठिकाणी काय, बालनाट्य म्हणजेच बालकांसाठी, लहान मुलांसाठी, लहान मुलांच्या भावविश्वासी संबंधित असणारं नाटक. आणि त्याचं दिग्दर्शक म्हणजे दिग्दर्शन म्हणजे काय, त्याचं दिग्दर्शक जे आहेत, दिग्दर्शक म्हणजे नाटकाला किंवा नाटकाचा जो आशय आहे, नाटकाचा जो विषय आहे त्याला योग्य दिशा देणारा, की ज्याला आपण डायरेक्टर म्हणतो, असं ते उत्तम होतं, छान होतं असं बाबा म्हणाले असं सुश्रुत त्या ठिकाणी सांगतोय. बघा पुढं आता. वाह छान. अरे दिग्दर्शकासाठी मला दिग्दर्शित करणे हा आनंददायी अनुभव असतो. मराठी भाषेत गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, प्र के अत्रे अशा दिग्गज लेखकांनी मला समर्थपणे हाताळलंय. बघा दिग्गज, दिग्गज म्हणजे मोठे, दिग्गज म्हणजे या ठिकाणी महान, अशा दिग्गज मोठ्या लेखकांनी मला समर्थपणे म्हणजेच त्या ठिकाणी हाताळलंय. हाताळलंय म्हणजेच काय, त्याचा काय केलेला आहे, उपयोग केलेला आहे, वापर केलेला आहे. चरित्र आता या ठिकाणी आले बघा. चरित्र, ए सुश्रुत इकडे बघ. मग सुश्रुत कोण बोलवतंय मला? चरित्र म्हणतंय अरे मी चरित्र, मी एखाद्या थोर व्यक्तीचा लेखकावर प्रभाव पाडतो आणि त्यातून त्याच्या आयुष्याची गाथा लिहिण्याचा प्रेरणा लेखकाला मिळते आणि त्यातूनच मी जन्माला येतो. बघा आता या ठिकाणी चरित्र आपली ओळख करून देतोय की मी चरित्र आहे. मी काय करतो, एखाद्या थोर म्हणजेच मोठ्या महान व्यक्तीचा महान व्यक्तिमत्व असलेल्या एखाद्या व्यक्तीचा मी काय करतो, लेखकावर प्रभाव पाडतो. म्हणजे लेखकाला त्या महान अशा व्यक्तीवर लिहिण्यासाठी त्याचा मी प्रभाव पाडतो. प्रभाव पाडणे म्हणजे काय होणे, त्या ठिकाणी अतिशय त्यांना ते आवडतं किंवा ते मनाला
ठासतं आणि त्यातूनच त्याच्या आयुष्याची जी गाथा आहे ही गाथा लिहिण्याची त्याला प्रेरणा मिळते आणि त्याच्यामधूनच माझा जन्म होतो. बघा आता या ठिकाणी प्रेरणा मिळते म्हणजे काय होतं, तर त्या ठिकाणी लिहिण्याची प्रेरणा होते, म्हणजेच त्यांना स्फूर्ती मिळते आणि त्यातूनच माझा जन्म होतो. सुश्रुत म्हणतोय बघा, मॅडम नेहमी म्हणतात की थोरांची चरित्र सामान्यांना प्रेरणा देतात, म्हणजेच काय करतात, स्फूर्ती देतात. बघा थोर जी व्यक्ती आहेत या थोरांची चरित्र हे सामान्यांना स्फूर्ती देत असतात. पुढे बघा चरित्र काय म्हणतंय, अगदी बरोबर, कारण मी असतोच मुळी संघर्षमय. बघा संघर्ष आणि कर्तृत्ववान आणि संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर करणारा, म्हणूनच सामान्य लोकांची मतं माझ्या सहवासामध्ये बदलतात. बघा या ठिकाणी चरित्र आपला त्या ठिकाणी परिचय करून देते आणि त्या ठिकाणी सांगतोय है ना, काय सांगते चरित्र, की मी माझं म्हणजे मुळातच मी असतो संघर्ष आणि त्याचबरोबर कर्तृत्ववान आणि मला मिळालेल्या संधी म्हणजेच या ठिकाणी मोका, या मिळालेल्या संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर करणारा, म्हणून सामान्य लोकांची मनं असतील, त्यांचे मतं असतील, मतं म्हणजेच या ठिकाणी अभिप्राय माझ्या सहवासामध्ये राहिल्यानंतर बदलतात. बघा बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगीळ, भाद खेर, रणजित देसाई अशा अनेक प्रसिद्ध लेखकांनी मला हाताळलेलं आहे. सुश्रुत काय म्हणतोय बघा, वाह, सर्व ताई दादांनी मला किती माहिती दिली. आता हा दादा कोण बरं? बघा आत्मचरित्र आलेले. आता मी आत्मचरित्र, बघा आत्मचरित्र या ठिकाणी तुम्हाला माहित असेल है ना, ऑटोबायोग्राफी. चरित्राच्याच कुटुंबातील एक आहे. कुटुंब म्हणजेच परिवार, फॅमिली. चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकाने केलेलं वर्णन, म्हणजे असे थोर व्यक्ती जे असतात किंवा व्यक्तिरेखा जे असतात यांचं एखादा लेखक काय करतो, त्यांच्या जीवनाबद्दलचा अभ्यास करतो आणि त्या लिहिण्यातून ते मांडतो. तसं तर मी म्हणजे व्यक्तीनं स्वतःच्या जीवन प्रवासाचं तटस्थपणे केलेलं वर्णन है ना. चरित्र हे म्हणजे एखाद्या महान व्यक्तीचं चरित्र किंवा त्यांच्याबद्दलची माहिती कोणीही लिहू शकतं. तसं आत्मचरित्र म्हणजे काय, की स्वतःच्या जीवन प्रवासाचं तटस्थपणे, अगदी तटस्थपणे म्हणजे कशा प्रकारे, तर त्या ठिकाणी त्रयस्थपणे असं केलेलं वर्णन, माझ्या आयुष्यात आलेल्या विविध टप्पे म्हणजे भाग, वळणांचे, भल्या बुऱ्या म्हणजेच चांगल्या वाईट अनुभवांचं कथन मी तटस्थपणे त्या ठिकाणी करतो, त्यातूनच मी साकारला जातो. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, सुनीता देशपांडे, माधवी देसाई, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर प्रकाश आमटे, मल्लिका अमरशेख, दया पवार, विश्राम बेडेकर, लक्ष्मण गायकवाड हे माझे गाजलेले लेखक आहेत. म्हणजे या लेखकांची जी आत्मचरित्र आहेत हे खूप गाजलेली आहेत. सुश्रुत काय म्हणतोय बघा पुढं, अरे सर्वात शेवटी तो कोणता दादा उभा आहे आणि तो माझ्याशी बोलणार नाही का? मग आता ते असते प्रवास वर्णन. का नाही बोलणार? जरूर बोलेन. अरे मीच तुला घरी बसून दूरदूरच्या गावी देशी पोहोचवणार ना. बघा पुढं बघा या ठिकाणी प्रवास वर्णन काय म्हणते, अरे मीच तर तुला घरी बसून दूरदूरच्या गावी देशी पोहोचवणार, म्हणजे तुला घरी बसल्यानंतर दूरदूरची माहिती, दूरदूरच्या देशावरची माहिती मीच तुला देतो ना. मग सुश्रुत म्हणतोय म्हणजे, आणि ते कसं काय? बघा ते माझं कार्यच आहे, म्हणजे माझं ते कामच आहे की एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर प्रवासाची, प्रेक्षणीय ठिकाणांची रोचक माहिती, बघा रोचक म्हणजे काय, रुचकर माहिती, मजेशीर माहिती, मुद्देसूद आणि जशीच्या तशी वाचकापर्यंत मी पोहोचवतो. माहिती कंटाळवाणी न होऊ देता रंजक पद्धतीनं मनोवेधक भाषेत मांडणं हे लेखकाचं कसब म्हणजे कौशल्य. बघा ती माहिती जी आहे ही रटाळवाणी म्हणजेच कंटाळवाणी है ना, आणि कंटाळवाणी न होऊ देता मी रंजक पद्धतीने मांडतो, म्हणजेच रंजक पद्धतीनं म्हणजेच मनाला आवडणाऱ्या पद्धतीनं, मनाला भावणाऱ्या पद्धतीनं मी तुला मनोवेधक म्हणजेच मनाला भावणाऱ्या पद्धतीनं मी हे त्या ठिकाणी मांडतो. आणि हे अशा प्रकारे मांडणं हे लेखकाचं एक कसब आहे, एक कौशल्य आहे. लेखक त्या ठिकाणच्या माहितीबरोबरच
स्वतःचे अनुभव, भावना, निसर्ग सौंदर्य, व्यक्तिविशेष यांचीही सुरेख मांडणी ही प्रवास वर्णनामध्ये करत असतो. बघा पुढं या ठिकाणी सुश्रुत काय म्हणतोय, म्हणजे ना तिकीट, ना व्हिजा, ना बस, ना विमान, मी कुठेही जाऊ शकतो. बघा व्हिजा म्हणजे काय? व्हिजा हा शब्द तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. व्हिजा म्हणजे काय? तर व्हिजा म्हणजे परदेशात जाण्यासाठी किंवा म्हणजे दुसऱ्या देशात जाण्यासाठी परवानगी देणारं जे पत्र असतं त्याला आपण व्हिजा म्हणतो. म्हणजे आपल्याला ना तिकीट काढायची गरज आहे, ना दुसऱ्या देशात जाण्यासाठी लागणारं पत्र काढायची गरज आहे, ना आपल्याला बसची गरज आहे, ना आपल्याला विमान. मी कुठेही जाऊ शकतो सर्व ठिकाणांना भेट द्यायला तुझ्या माध्यमातून. म्हणजे प्रवास वर्णनाच्या माध्यमातून आपण ना घर बसल्या त्या ठिकाणाची, त्या गोष्टींची सगळी माहिती त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. आता प्रवास वर्णन काय म्हणतंय? अगदी बरोबर. आणि हेच माझं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच मला गंगाधर गाडगीळ, राभी जोशी, पु ल देशपांडे, आता आपण पुढच्या पेजवरती जाऊया. बघा रमेश मंत्री, मीना प्रभू अशा मोठ्या लेखकांनी आपलंसं करून प्रसिद्ध केलं. सुश्रुत म्हणतोय, किती छान आहात तुम्ही सगळेजण. तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. तुमच्यासारख्या निस्वार्थी मित्रांमुळेच माझं मनोरंजन होईल, ज्ञानही वाढेल आणि त्यामुळं माझं लेखनही सुधारेल. बघा ते सगळ्यांची त्या ठिकाणी सुश्रुत काय करतोय? स्तुती करतोय की तुम्ही सगळेजण किती छान आहात आणि आता मला तुमच्याशी मैत्री करायला मला खूप आवडेल, कारण तुमच्यासारखे निस्वार्थी मित्र, बघा निस्वार्थी म्हणजेच स्वार्थ नसणारे मित्र, यामुळे माझं काय होणार आहे? मनोरंजन होणार आहे, माझ्या ज्ञानाची वृद्धी होणार आहे, म्हणजे ज्ञान वाढणार आहे आणि त्यामुळेच माझं जे लेखन आहे ते लेखनसुद्धा सुधारणार आहे. आणि आता बघा सगळेजण म्हणतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तुला कधीच सोडून जाणार नाही. बघा हे जे साहित्य आहेत, म्हणजे आता आपण जे अभ्यासले हे सगळे साहित्याची जर आपल्याला मैत्री झाली तर आपल्याला ते कधीच सोडून जात नाहीत. मग यामुळे आपलं काय होतंय? मनोरंजन होतंय आणि आपलं ज्ञान देखील वाढतंय आणि आपलं जे लेखन कौशल्य आहे हे लेखन कौशल्य देखील सुधारतंय. आणि म्हणूनच यासाठी आता बघा सगळेजण पुढं काय, सगळेजण मिळून गाणे गाऊ लागतात है ना. साहित्याचे रंग विविध हे भुलविती साऱ्या रसिक जना. बघा साऱ्या म्हणजे सर्व, भुलविती म्हणजेच भुरळ घालतात. साहित्याचे विविध, विविध म्हणजे हे वेगवेगळे असणारे रंग. कोणते? आता आपण हे सगळे अभ्यासलेले, हे सगळ्या भुलविती साऱ्या रसिक जना. रसिक जना म्हणजे रसिक म्हणजेच साहित्याचा किंवा कलाकृतीचा आस्वाद घेणारी जी व्यक्ती आहे त्याला रसिक जन म्हटलं जातं. बघा इंद्रधनु ते सप्तरंगी जसे सुशोभित करते गगना. गगना, गगन म्हणजे आकाश. बघा आता इंद्रधनु, इंद्रधनुष्य तुम्हाला तर माहिती आहे जो ना, जो किती रंगांचा असतो? 7 रंगाचा असतो, जो आपल्याला कधी दिसतो? पावसाळ्यामध्ये दिसतो. यामध्ये कोणकोणते रंग असतात? तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा असे हे इंद्रधनु असतात. ते सप्तरंगी म्हणजे 7 रंगांचे. मग हे इंद्रधनुष्य काय करतो? हा गगनाला सुशोभित करतो. सुशोभित करतो म्हणजे त्याला तो सजवतो. धन्य अमुची माय मराठी, धन्य साहित्य संपदा. बघा आमची ही जी माय मराठी आहे, आमची जी मायबोली मराठी आहे ही काय करते? धन्य आहे ना, ती पावन आहे, पवित्र आहे, कारण ती काय करते? आमची तिची जी साहित्य संपदा आहे, साहित्य संपदा म्हणजे तिच्याकडे अनेक अशा साहित्य कृतींचा अनमोल असा संग्रह आहे है ना. वाचू आनंदे, लिहू नेमाने, वाङ्मय रसात नाहू सदा. बघा आम्ही धन्य आमची असणारी ही माय मराठी आणि तिची असणारी ही साहित्य संपदा, तर आम्ही ही काय करणार आहोत? आम्ही आनंदाने वाचणार आहेत है ना. आणि लिहू नेमाने, नेमाने म्हणजे नियमित है ना. आणि वाङ्मय रसात नाहू सदा, वाङ्मय म्हणजे हेच जे साहित्य संपदा आहे ही आम्ही या वाङ्मयाच्या या साहित्यरूपी रसामध्ये आम्ही नाहू सदा. सदा म्हणजे सतत, नेहमी. तर मित्रांनो असा हा रंग साहित्याचे या पाठामध्ये आपण या ठिकाणी साहित्य प्रकारांची
ओळख करून घेतलेली आहे ना. यामध्ये आपण कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र आणि प्रवास वर्णन यांची ही जी म्हणजे साहित्याची जी वेगवेगळी रूपं आहेत, साहित्याचे हे जे वेगवेगळे रंग आहेत, याची माहिती आपण या प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून करून घेतलेली आहे. मित्रांनो, पाठ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.